दरम्यान गडी बाद होतोय. राहुल यांची जागा समासाठी आले ते म्हणजे अक्षय. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. डी 6. दरम्यान ऋषी यांची जागा समासाठी येतोय तो म्हणजे चिन्मय. अटीतटीचा सामना नॉकआउट सामना असणार आहे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सिरफिंजॉय रॉयल संघाला हार पत्करावी लागली. 53 धावाचं आव्हान होतं. थोडंसं चेसिंग करणे कुठेतरी इकडे आज डिफिकल्ट होतं. त्या या मैदान आहे तो चेसिंगसाठी मानला जातो, पण आज कुठेतरी आपण पाहिलं की चेसिंग करण्यासाठी खूपच डिफिकल्ट होत आहे. दरम्यान चिन्मय सुंदर चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला. स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 धाव अपूर्ण आणि चांगले क्षेत्ररक्षण नील यांच्याकडून. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सनी आणि अक्षय यांच्यामध्ये 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील आपण सामने पाहिले असतील. जर आपण 50 धावा केला तर आजच्या दिवसात आपण डिफेंड करण्यासाठी सरस आहोत. तर नक्कीच ज्या पद्धतीची फलंदाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते त्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला आज इकडे पाहायला मिळालेली नाहीये. कुठेतरी खूपच दिवसाने सुद्धा आपण इकडे क्रिकेटचे सामने खेळत आहोत. जो चांगली गोलंदाजी करेल आणि 40 ते 45 धावाच्या मध्ये आपल्या समोरच्या संघाला रोखेल तर नक्कीच कुठेतरी चेसिंग करण्यासाठी इझी होऊ शकते. ते आपण या तिन्ही एवढ्या सामन्यांमध्ये पाहिलेलं आहे. दरम्यान चिन्मय पुन्हा सुंदर चेंडू. वेगवान पद्धतीचा चेंडू होता पंचांकडे दाद मागताना, परंतु पंचांनी मला तर वाटते दाद फेटाळून लावलेले आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता सनी याचा. एक वेगवान चेंडू होता. ताशी 120च्या गतीने गोलंदाजी करतोय तो म्हणजे चिन्मय. एक उत्कृष्ट असा गोलंदाज. आजच्या दिवसात खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आज आता तिसरा सामना सुद्धा ते खेळत आहेत. कुठेतरी रोखलेला आहे एक बलाढ्य संघाला. धावसंख्या आहे ती 10. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि तेवढेच चांगले यष्टिरक्षण म्हणावे लागेल. खूपच चांगली गोलंदाजी चिन्मय यांची. चांगले यष्टिरक्षण म्हणावे लागेल राहुल यांच्याकडून आणि कुठेतरी रोखून ठेवलेला आहे सनी याला. एक डावखुराचा फलंदाज. ज्या डावखुऱ्या फलंदाजासाठी हा मैदान साजेसा आहे, परंतु कुठेतरी जखडून ठेवलेला आहे ते सनी याला. दरम्यान सुंदर चेंडू आणि धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढून जाऊन बसते 11 या आकड्यावरती. नक्कीच इकडे आता मात्र बक्षिसांची आपल्याला बक्षिस लावलेली गेलेली आहेत आपल्या या दानशूर व्यक्तींकडून. जर सनी यांनी 3 षटकार मारले लगातार तर नक्कीच ऋतिक पिंपळे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर नक्कीच सनी यांच्यावरती एक पारितोषिक लागलेलं आहे. SR वॉरियर संघाने फायनल मध्ये मजल मारलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना धावसंख्या 3 ने वाढून धावसंख्या 14 या आकड्यावरती. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. एक गडी बाद. डी
धन्यवाद डीजे. आता तिसरं षटक घेऊन येत आहे आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते ऋषी. चांगली गोलंदाजी करताय, एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. जसं मी म्हटलं, जर AR इंडियन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 50 ते 55 धावाचं आव्हान करावं लागणार आहे. आणि निया 11 संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर जवळजवळ 40 ते 45 धावामध्ये डिफेंड रोखलं पाहिजे ते AR इंडियन संघाला. तर पाहायचं कशा पद्धतीने मजल मारतात दोन्ही संघ. दरम्यान सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी ऋषी यांच्याकडून. धावसंख्या तटस्थ, धावसंख्या आहे ती 14. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू तेवढ्याच रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला अक्षयाने. अक्षयाला सुद्धा माहित आहे कुठेतरी आपल्याला सिंगल डबलने इनिंगला पुढे ढकलावं लागेल. कारण नक्कीच चेंडू जो गोलंदाज आहे ते एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. खराब चेंडूला आपल्याला त्याला टोलावा लागेल. तर नक्कीच पाहायचं आहे कशी फलंदाजी करतोय. आता मात्र सनी एक डावखुरा फलंदाज, आजच्या दिवसात चांगलीशी फलंदाजी केलेली आहे. परंतु आता हा नॉकआउटचा सामना आहे. नॉकआउटच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला कशी मजल मारून देतो, कारण हा एक आयकॉन खेळाडू म्हटलं तर नक्कीच दारोमदार असते. दरम्यान ऋषी आणि सुंदर चेंडू, तेवढा ताकदीचा फटका जातोय. अपील चेंडूच्या पाठी, चांगले क्षेत्ररक्षण, परतीचा अचूक थ्रो, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोचते 17 या आकड्यावरती. 17 पे खतरा. आणि फुलडोर पर्यंत चेंडू पाहायचाय, जेल बाद, गडी बाद, तू चल में आया. सनी तंबूत वाजव डीजे. धन्यवाद डीजे. आता सनी यांची जागा समाजासाठी आलाय तो म्हणजे चिराग. कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना ऋषी, जसं मी म्हटलं की 40 ते 45 धावाच्या मध्ये रोखलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय तो म्हणजे ऋषी. कारण इकडे चेसेबल करायला खूपच डिफिकल्ट होत आहे आजच्या दिवसामध्ये. ज्या मैदानाची ख्याती आहे की आपण चेस करू शकतो. आणि खूपच खराब गोलंदाजी, खूपच खराब गोलंदाजी. चांगला फटका चिराग यांच्या फळीमधून जातोय सीमा पार, चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान चांगली फलंदाजी चिराग यांच्याकडून. पहिला चेंडूवरती चौकार मारलेला आहे आणि दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. खराब क्षेत्ररक्षण नील यांच्याकडून. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार आहे. धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोचते 23 या आकड्यावरती.
धन्यवाद डी जे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. 3 षटक संपलेले आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. 2 गडी बाद. नक्कीच अजूनही 18 चेंडू शेष आहे. 18 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय ते पाहायचं. AR इंडियन संघ आजच्या दिवसात 54 धावा सुद्धा त्यांच्या हायेस्ट आहेत. त्या धावसंख्येचा रेकॉर्ड तोडतो की नाही आणि निया 11 संघ कमीत कमी धाव्यामध्ये रोखतो की नाही हे पाहायचं आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच कोणत्या बाजूला सामना झुकेल आपण हे शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही. दरम्यान चिन्मय फुल टॉस चेंडू, खूपच खराब चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उचलता आला नाही. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव मानावी लागेल. खूपच खराब चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उचलता आला आणि तो अक्षय यांना सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेला. तिकडे चांगले क्षेत्ररक्षण केले आणि 1च धावेवर समाधान मानावे लागले. धावसंख्या 1 ने वाढून 24. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू होता. गचाळ यष्टीरक्षण, खूपच गचाळ यष्टीरक्षण म्हणावं लागेल. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. डी छे. धन्यवाद डी जे. खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुठेतरी गोलंदाजाला साथ हवी असते ती क्षेत्ररक्षणाची. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा थोडस कुठेतरी क्षेत्ररक्षण गचाळ झाला आणि त्याच्या जोरावरती थोडस संघाला हार मानावी लागली. दरम्यान चिन्मय आणि सुंदर फटका, चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेला. 1 धाव पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, परतीचा अचूक थ्रो आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार आहे. धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. तिहेरी दशकात प्रवेश केलेला आहे तो AR इंडियन संघाने. चांगली रणनीती विकेट म्हणावे लागेल दोघं खेळाडूंमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू आणि त्रिफळाचीत. चेंडूची गती होती, त्या गतीचा कुठेतरी वेग होता ताची 130 किलोमीटर आणि त्रिफळा. डीजे. कुंभोले में क्या चल रहा है? तो चिराग चल रहा है. एक चिराग गया तो दूसरा चिराग मैदान में हाजिर. दरम्यान चिराग पाहायचा. चिराग ज्याच्या नावावरती खूपच बक्षिसे लावली गेलेली आहेत. चिराग पिंपळे यांनी जर 3 षटकार मारले तर ऋतिक पिंपळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान चांगलं खेळून काढलं आणि परतीचा अचूक थ्रो होता. कुठेतरी धावबाद होऊ शकला असता जर कलेक्ट चांगला झाला असता परंतु 1च धाव. धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. रक्षात्मक पद्धतीने खेळलेला आहे. या सामन्यामध्ये आपल्याला बक्षिसांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे. नक्कीच चांगली दरम्यान पुढचा चेंडू आणि एज घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेला. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढून 32 या आकड्यावरती. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. डी छे.
धन्यवाद डी जे. 4 षटक समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 32. दरम्यान पुन्हा सामन्याकडे वळूया. 1 धाव पूर्ण. धाव संख्या 1 ने वाढून 34 या आकड्यावरती. आणि चेंडू जातोय 1 बाउंड. गेलेला नाही अजूनही. पंच दर्शवतील आपल्याला. सीमा पार 4 धावा. चिराग कुंभोली में क्या चल रहा है चिराग. धन्यवाद डी जे. धाव संख्या झालेले 38. आणि पुन्हा एकदा फटका चिरागांच्या फळीमधून जातोय. सीमा पार चौकार. कुंभोली में क्या चल रहा है तो फिर से चिराग चल रहा है. वाजव डी जे. धन्यवाद डी जे. आणि पुन्हा एकदा फटका चुकलेला आहे आणि आता मात्र गडी बाद होत आहे. नक्कीच टिंकू यांचे 500 रुपये वाचलेले आहेत कारण टिंकू यांनी आताच बक्षीस लावलं होतं. जो चिराग यांचा त्रिफळाचीत करेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस होतं परंतु कुठेतरी जेलबाद झालेला आहे. आणि ऋतिक किरण पिंपळे यांचे सुद्धा 1000 रुपये वाचलेले आहेत. तर नक्कीच 1500 रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहेत.
धन्यवाद डी जे. 5 षटक समाप्तीनंतर धाव संख्या आहे सॉरी एक चेंडू शेष आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र स्वीप केलेला कुठेतरी बॅलन्स गेला तो अंडी पवायचा, परंतु तेवढाच चांगला उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल. कुठेतरी बॅलन्स गेला होता परंतु त्या बॅलन्सला कमबॅक करून चांगला धाव करून झेल टिपलेला आहे तो आदित्य यांनी डी जे. धन्यवाद डी जे. नक्कीच चिराग यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि मजल मारून दिलेली आहे ती 42 धावाची. 5 षटक 42 धावा झालेल्या आहे. जर अजूनही हे एक शेवटचे षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावामध्ये रोखतोय तो निया 11 संघ. पाहिजे चुरशीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहित यज्ञेश आलेला आहे, यज्ञेश पिंपळे. नक्कीच प्रज्वल संखे यांच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. जर प्रज्वल संखे यांनी हॅट्रिक घेतली तर चामुंडा ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला बक्षिसांची भरमार पाहायला मिळत आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळतोय तो AR इंडियन संघ. दरम्यान प्रज्वल आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय का नाही आणि गडी बाद. लॉलीपॉप जेल टिपलेला आहे तो चिन्मय याने डी जे. धन्यवाद डीजे. आपल्या माहितीसाठी नुकताच आपल्याला कॅनडावरून सुद्धा फोन आलेला आहे आणि कॅनडावर सुद्धा थेट प्रक्षेपण होत आहे. तर प्रज्वल पुरी यांच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक लागलेलं आहे ते कॅनडावरून. नक्कीच त्यांचे परम मित्र अथर्व यांचा नुकताच आपल्याला कॉल आला होता आणि त्यांनी प्रज्वल यांच्यासाठी हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. धावसंख्या आहे ती 42. अजूनही बक्षीस आहे टिंकू यांच्याकडून चामुंडा ग्रुप कडून 1000 रुपयाचा हॅट्रिक घेतल्यावर. आणि गचाळ क्षेत्ररक्षण, खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिकडे 2 धावा होती तिकडे 4 धावा दिल्या. धन्यवाद डीजे. नक्कीच प्रज्वल यांनी बक्षीस आपलं गमावलेलं आहे. चांगली गोलंदाजी करत आपण पुरेपूर साजेशी अशी त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू आणि शॉर्ट मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय ओम याने. 1 धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2च मला वाटते आत्महत्या म्हणावी लागेल. नक्कीच आत्महत्या म्हणावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होताना. अच्छा यज्ञेश. धन्यवाद डीजे. रोहित गोट्या यांची मैदानामध्ये आता कमबॅक म्हणावे लागेल. 2 सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला ते दिसले नव्हते परंतु या तिसऱ्या सामन्यामध्ये एक मास्टर माइंड खेळाडू. नक्कीच शरीरावर त्यांच्या जाऊ नका. वजन जरी 120 किलो असला परंतु त्यांची जी फलंदाजी आहे ती मात्र खूपच
एकदम देखण्यालायक असू शकते. पाहायचे त्यांच्याकडे अजूनही चार चेंडू, सॉरी 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू मध्ये रोहित किती धावा जमवतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 48, 48. आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला रोहित याने. एक धावेसाठी एकच धावा समाधान मानली. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या झाली 49, 49. जवळ जवळ आपल्या विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचताना. कारण मी म्हटलं की 50 ते 55 धावा ह्या डिफेंडेबल आहेत. कारण कुठेतरी आज आपल्याला पाहायला मिळालं सामन्यांमध्ये 54-55 धावाचं आव्हान सहजरित्या पार होत नाहीये. दरम्यान सुंदर फटका, एक धाव पूर्ण. रोहित चांगली रणनीतीची विकेट म्हणावी लागेल. चांगली धाव केली परंतु कुठेतरी गडी बाद झाला. धावसंख्या किती झाली? 54 धावाचं आव्हान आहे. 54.
54 धावाचं आव्हान आहे. 5:30 झालेले आहेत. 5:35 झालेले आहेत. आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. थोडी घाई करायची आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. दरम्यान चिराग प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय आणि फलंदाज आहेत ते कुणाल. आणि वेगवान गोलंदाजी, अचूक मारा. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातो तो चेंडू म्हणजे यॉर्कर चेंडू. चिराग कुंभोली में क्या चल रहा है. चिराग आंगी. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू. खूपच सुरेख गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ म्हणावी लागेल ती चिराग यांची. एक वेगवान पद्धतीने गोलंदाजी करतो. ताशी 130च्या गतीने गोलंदाजी करतो. मी म्हटलं की नक्कीच 54 ते 50 ते 55 धावा आपण डिपेंड इझिली करू शकतो. कारण आजच्या दिवसामध्ये पाहिलं असेल 55 धावा या सहरच होत्या. आणि मी गचाळ यष्टीरक्षण ते चिराग यांच्याकडून चेंडू जातोय सीमा पार. चौकार डी चे बायच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद डी जे. खूपच खराब यष्टीरक्षण ते चिराग यांच्याकडून. एक चिराग गोलंदाजी करतो तर दुसरा चिराग यष्टीरक्षण करतो आणि तिसरा चिराग हा आपल्याला मिडॉनच्या दिशेला पाहायला मिळेल. या संघामध्ये 3 चिराग आहेत. चिराग डोकोमो, चिराग बोकी आणि चिराग हाडो अशी या तिघांची नावे. आणि आता मात्र त्रिफळाची चांगला कमबॅक. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए. धन्यवाद डी जे. 4 चेंडू हाताळलेल्या चिरागाने आणि 4 चेंडू सुरेख होते. 4 चेंडू निर्धाव होते. परंतु कुठे गचाळ यष्टीरक्षण केले चिरागाने आणि 4 धावा गेल्या. धावसंख्या 4 आणि गडी बाद होतोय तो कुणाल यांच्या स्वरूपामध्ये. त्यांची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र येतोय ऋषी. ऋषी एक चांगलासा फलंदाज आहे. आणि सुंदर फटका, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढून.
हॅलो. तर पाहूया पुनश्च एकदा जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024. धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा आहेत 19 धावा. इथून मात्र चौकारानंतर मात्र षटकार. इथून मात्र ऑन फायर पाहायला मिळतोय फलंदाज ऋषी हलक्याने कट केला आहे. क्षेत्ररक्षक आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला अडवलं जाईल. धावांचा विचार केला तर फलकावर 20 पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहायला गेलं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी अंतिम काही चेंडूमध्ये पाहायला मिळाली. इथून मात्र 2 षटकं संपले आहेत 20 धावा या फलकावर. तिसऱ्या षटकातलं पुन्हा एकदा सुरुवात होते आणि या ठिकाणी मात्र गोलंदाज पाहायला मिळत आहे चिराग. धावसंख्या आपण पाहू शकाल 54चं टार्गेट सेट केलाय आणि 20 धावा या फलकावर. इथून जर पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 34चं समीकरण. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा चिरागला आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केल्याने या षटकामध्ये देखील बॉल अँड ट्रॅकवर पाहायला मिळतोय. समोर ऋषी यावेळेला चांगला चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर करताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी इथून पाहू शकाल चिरागच्या माध्यमातून. पहिला संघ आपण पाहू शकाल फायनलमध्ये दाखल होणारा संघ बनला गेलाय SR वॉरियर्स. इथून मात्र कोण संघ फायनलमध्ये प्रवेश करेल हे देखील बघण्यायोग्य असेल. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. चेंडू लढवलाय फेकी सुरेख आहे परंतु इथून मात्र काय करताय आणि फलंदाज धावबादच्या सुरुवात होतोय बाद. इथून मात्र लागलाय तब्बल आपण पाहू शकाल दुसरा झटका आणि देऊया आपण पुन्हा एकदा संधी ऐकूया एक डीजे च्या माध्यमातून सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आदित्य पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावबादच्या सुरुवात विकेट गमावली. नवीन फलंदाज आदित्य पाहायला मिळते बॅटिंग ऑर्डर नंबर 4 साठी. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल अजून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. यावेळेला बॅकफुटवर गेला ढकलला. इथून मात्र डायरेक्ट हिट आणि इथून मात्र डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. बॅक टू बॅक मात्र विकेट इथे मात्र झालाय आणि आपण बघू शकाल ऋषी बॅक टू द डगआउट निघालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चिन्मय. तोपर्यंत ऐकूया धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज चिन्मय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा जाऊन पोहोचलेत ते म्हणजेच 21 धावा. 54 धावाचं टार्गेट सेट केलाय आणि त्या 54 धावाच्या पाठलाग करताना 21 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. तिसऱ्या षटकांमधील 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एकवीस चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या सामन्याचं समीकरण पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज आदित्य आणि एका बाजूला चिन्मय. यावेळेला चांगला स्क्वेअर केट पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत
परंतु चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. इथे मात्र काय घडलंय, स्वतःच्या पायाने मात्र चेंडूला फेकून दिलं चौकाराकरिता. धावसंख्या 4 ने फ्लाय होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. इथून जर पाहायला गेलं तर अजूनही धावांची गरज असेल ती म्हणजे 29 आणि चेंडूचा विचार केला तर अजूनही मात्र चेंडू बाकी असतील या षटकामधील 2. यावेळेला फुलटा चेंडू, नो बॉल. पंचांनी इथे मात्र घोषित केलाय आणि 1+4 5 धावा मात्र ऍड ऑन होतील फलकावर. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 30. नो बॉल इथे मात्र घोषित केलाय. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल आदित्यासाठी फ्री हिट. गोलंदाजासाठी इतकंच म्हणेल, मुझे तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मुझे तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. चिराग ने गेंद वहां डाली जहां बीमर का नो बॉल था. इथे मात्र नो चेंडू आणि चौकार. धावसंख्या 5 ने फ्लाय, 30 धावा या फलकावर. इथून जर पाहायला गेलं तर 24ची आवश्यकता आणि सामन्याचं समीकरण असेल. यावेळेला चांगला फटका इनफिल्डच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवेल तोपर्यंत मात्र इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने आकार घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. अंतिम चेंडू बाकी असेल. आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामधील. यावेळेला चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. सनी चेंडू मागे वेगाने धावतायत. चेंडूला मात्र अडवला गेलाय. मिडानला तोपर्यंत मिळेल 1 धावा आणि 1 धावाच्या धावसंख्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावर, ती म्हणजे 33 धावा. इथून जर पाहायला गेलं तर सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. तब्बल आपण पाहू शकाल 18 चेंडू आणि 31 धाव. तर पाहूया 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 7च्या रिक्वायर्ड रनने इथून मात्र खेळावं लागेल. अठरा चेंडू आणि 21 धावांचं समीकरण अजूनही सामन्यामध्ये शेष आहे. पण तिथून मात्र धावा डिपेंड होतील की धावा चेस होतील हे देखील बघण्यायोग्य असेल. कारण की आजच्या दिवसात जर पाहिलं आपण चेसिंगमध्ये खूप अडथळा निर्माण झालाय. चेसिंग मात्र खूप डिफिकल्ट आहे आणि नक्कीच सागरने म्हटलं की या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवर चेसिंग करणं खूप सोपं जातं, परंतु या स्पर्धेमध्ये KPL 2024 मध्ये थोडंसं धावा चेसिंग करताना थोडंसं अडथळा निर्माण होतोय. यावेळेला प्रतिम चेंडू, इथून मात्र 18 चेंडू 21चं समीकरण असताना पहिला चेंडू हाताळला इथे मात्र निर्धाव. इथून मात्र 17 चेंडू आणि 21चं समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये समीकरण बदलेल. प्रत्येक चेंडूमध्ये दबाव आणि दडपण गोलंदाजावर आणि फलंदाजावर देखील वाढेल. आज मात्र आपण बघू शकाल घड्याळच्या काट्याला 5:55 मिनिटं चालले आहेत. थोडंसं मात्र स्पीडअप करायला सांगतो कारण की अंतिम सामना जर मात्र आपण कमी षटकांचा खेळला तर मात्र योग्य जाणार नाहीये. यावेळेला मात्र काय घडलंय नक्कीच आपण बघू शकाल. यष्टीरक्षकांनी केली थोडीशी चूक आणि तिथे मात्र बाईच्या स्वरूपात मिळतील 1 धाव आणि 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावेल
धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. इथून मात्र 20ची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू आहेत ते म्हणजे 16 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण. तर पाहूया इथून मात्र 16 चेंडू आणि 20 धाव्याचं समीकरण अजूनही सामन्यामध्ये शेष. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं चिन्मय. डाऊन द लेग व्हाईट बॉल. धावसंख्या 35. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 13 धावा आणि अशा प्रकारे 33 धावा लगावल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र इथे कुठेतरी थोडेसे खराब गोलंदाजी. धावा तुमच्याकडे कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आहे, तुम्ही खर्च जास्त करतायत. कंगाली में आटा गेला असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. यावेळेला सुंदर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही कोणतीही चूक. सेलिब्रेशन पाहू शकाल अप्रतिम आणि खेळ संपलाय. चिन्मय बॅक टू द डगआउट गॉन. म्युझिक इज धन्यवाद डीजे. पाहूया इथून मात्र सामन्याचं समीकरण बदललाय. आता मात्र 15 चेंडू आणि इथून मात्र 19 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला फेक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथे मात्र नक्कीच सूर्याची किरणे डोळ्यावर आले असतील का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणि तेच सांगताना क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डोळ्याची किरणे सूर्य डोळ्यावर आली आणि त्याच वगैरे सीटला इथे मात्र झेल. महत्वपूर्ण एक धाव मिळाली. स्ट्राईक चेंज झाली आणि इथून मात्र धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 36 फलकावर. चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल गोलंदाज पाहायला मिळतोय रोहित. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहू शकाल. इथून मात्र 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकतेने काही कमालीची गोलंदाजी हाताळलाय रोहित या गोलंदाजानं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेला चांगला चेंडू, अतिशय देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल झाला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचललाय. 2 धावा मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 ने आकार घेते आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38. 38 धावा. इथून मात्र 12 चेंडू आणि अजूनही धावा कराव्या लागतील ते म्हणजे 16. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकेला संधी आणि ऐकूया एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे.
पाहूया इथून मात्र 54 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. धावांची गती जर पाहिली तर फलकावर 38 पाहायला मिळते. इथून मात्र 12 चेंडू आणि कराव्या लागतील 16 धावा. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर या स्पर्धेमधील आपण पाहिली आहे. प्रत्येक सामना मात्र चुरशीच पाहायला मिळालाय. इथून मात्र पहिली सुपर ओव्हर होईल का? जो संघ विजय होईल तो मात्र थेट मेगा फायनल मध्ये दाखल होणार दुसरा संघ बनेल. SR वॉरियर संघ मात्र आतुरतेने वाट पाहत आहे कोण असेल आमच्या सोबत मेगा फायनल मध्ये 2 हात करणारा संघ. पाहूया 16 चेंडू क्षमस्व 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 बॉल रिमेनिंग 60 रिक्वायर्ड टू विन. सामन्याचं समीकरण 12 गेंदे 16 रन की दरकार. काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर. पहली गेंद जड़ में डाले हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में गेंद थमती हुई पहिली गेंद आती हुई बिंदी डॉट बॉल. पहिला चेंडू इथे मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेलाय आणि निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची केली आहे सुरुवात. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र आत्मविश्वास दुणवावेल तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा आणि गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक इथे मात्र निर्धाव चेंडू हाताळलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र पूर्णतः स्थिरावते या 2 चेंडू मागे. इथून मात्र 10 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण आणि 16 धावा 10 चेंडू हे मात्र पाहायला मिळते. 10 बॉल रिमेनिंग 16 रन रिक्वायर्ड टू विन. यावेळेला फुलटा चेंडू पिक करता आला नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय का? तर नक्की दुसरीचा प्रयत्न चालवलाय. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने फ्लाय. धावसंख्या 40 धावा या फलकावर पाहायला मिळतात. इथून जर पाहायला गेला तर पूर्णतः सामन्याचं समीकरण झुकलं गेलंय. संध्याकाळच्या सत्रात मात्र धावा चेस करताना डिफिकल्टी जाणवतं परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये KPL 2024 मध्ये मात्र डिफिकल्टी जाणवली आहे धावांचा पाठलाग करताना. यावेळेला चांगला पिक केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पुनश्च एकदा चेंडूला मात्र 1 बाउंस अडवला जाईल. मिळेल फक्त एकच धाव आणि धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरसवते. 41 आहे धावसंख्या ही फलकावर पाहायला मिळते. इथून जर पाहायला गेलं सामन्याचं समीकरण तर मात्र आता मात्र चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू ते म्हणजे 13 धावांची आवश्यकता. 8 बॉल 13. यावेळेला चांगला फटका परंतु फटका फसलाय. एक धाव तर नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे म्हणून तर क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला क्रिकेटची लाईफलाईन म्हटलंय. सामना कोणीही जिंको कोणीही हरो परंतु प्रेक्षकांची मन मात्र जिंकले जातील का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथून जर एखाद चौकार षटकार आला तर मात्र पूर्णतः सामना झुकला जाईल बॅटिंग टीमकडे. जर इथून मात्र एखादी विकेट आली तर सामना पुन्हा एकदा अप्रतिमरित्या पाहायला मिळेल कारण की चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडू 11 धावांचं समीकरण. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त दांड्या गोल फलंदाजच्या बत्त्या गोल आणि आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग 11 रिक्वायर्ड टू विन.
पाहूया 54 धावांचं टार्गेट पाठलाग करताना इथून मात्र आपण पाहू शकाल धावा झाल्यात फलकावर ते म्हणजेच 43 धावा आणि इथून मात्र आता बनवावे लागतील जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण अजून या सामन्यामध्ये 18 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असताना सुंदर गोलंदाजी हाताळली रोहित यांनी त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त ते म्हणजेच 5 धावा खर्च केल्या त्या देखील अक्षयने देखील सुंदर गोलंदाजी 5 धावा खर्च केल्या आणि आता मात्र सामन्याचं समीकरण पाहायला मिळते 6 चेंडू आणि 11 धावा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आलाय निर्धाव जसं जसं निर्धाव चेंडू होईल आत्मविश्वास दुनावेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आणि गोलंदाज आपण पाहू शकाल राहुल पाहायला मिळतोय यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि तुम मात्र काय घडलाय सामन्यामध्ये ट्विस्ट अभी बाकी है मेरे दोस्त आणि हाला एक संघर्षाचा कणखनी दर्जेदार चौकार आणि 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावर ही म्हणजेच आपण पाहू शकाल 47 देऊया आपण डीजेला संधी आणि पुन्हा येऊया लाईव्ह ऍक्शनला येस डीजे धन्यवाद डीजे आता मात्र पार्टी करण्याचा टाइम नक्कीच आलाय थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कोणता संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होणार दुसरा संघ बनेल काही क्षणानंतर मात्र मेगा फायनल देखील रंगेल पाहूया 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता 4 बॉल रिमेनिंग 7 रन रिक्वायर्ड टू विन 7 धावा आणि 4 चेंडू आणि 7 धावा यावेळेला प्लेड अँड मिस हे दृश्य आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलाय पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू पुनश्च एकदा आलाय निर्धाव 3 ला करायचे आता मात्र 6 धावा केल्या तर मात्र सुपर ओव्हर आणि 7 धावा केल्या तर सामना विजयी इथून मात्र पुनश्च एकदा चौकार पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल 2 चेंडू आणि 3 धावा 2 केल्या तर सुपर ओव्हर 3 केल्या तर सामना विजयी आणि जर 3 धावा करता आला नाही तर मात्र सामना पराभव कोण जिंकेल कोण हारेल यातील मात्र 3 चेंडू 2 धावांचं समीकरण अजूनही शेष काही मात्र मिनिटं बाकी असतील आणि त्यानंतर मात्र मिळेल आपल्याला मेगा फायनलिस्टचा दुसरा संघ चला 2 चेंडू आणि 3 धावा घराच्या काट्याला जर पाहिलं तर 6 वाजून तब्बल 9 मिनिटं झालेत अजून देखील आपल्याला मेगा फायनल खेळवायचे मित्रांनो थोडंसं स्पीडअप ठेवा 2 चेंडू आणि 3 धावा सामन्याचं समीकरण आणि 54 धावा चेस केला जातील का हा देखील प्रश्न निर्माण झालाय यावेळेला स्क्वेअर कट केलाय आणि इथून मात्र विनिंग स्ट्रोक आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि इथून मात्र सामना जिंकलाय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय अभिनंदन
धन्यवाद डीजे.